मंडळींनो, आज आम्ही बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी। त्यासाठी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। तसेच कढईमध्ये 2 उभे बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत आणि ते आता आम्ही चांगले परतवून घेणार आहोत। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीने शिमला मिरचीची भाजी चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायची आहे। कांदा थोडासा लालसर भाजायचा म्हणजे चांगली चव येते। कांद्याला चांगला लालसर करायचा आहे। लालसर आणि सारखा असा 2-3 वेळा परतवून घ्यायचा आहे। त्याच्यात तुमच्या अंदाजानुसार हळद टाकून द्यायची आहे। आम्ही 1 चमचा हळद याच्यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार हळद ॲड करू शकता। आता हळद टाकल्यानंतर आपण चवीनुसार हिंग टाकलेला आहे। आपण एक अंदाजानुसार टाकून द्यायचं आहे। आता हिंग टाकल्यानंतर हळद टाकल्यानंतर असं छान असं परतवून घ्यायचं आहे। एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे एकजीव चांगल्या पद्धतीने झालंय। कांदा जास्त पण असा करपला नाही पाहिजे, असा ठेवायचा आहे मंद गॅसवरती। मंद आचेवरती आपण भाजायचा आहे चांगला कांदा। आता त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची बटाटा टाकून ॲड केलेली आहे। आता शिमला मिरची बटाटा टाकल्यानंतर भाजी आपण एकत्र अशी मिक्सअप करून घेणार आहोत। चांगल्या पद्धतीने मिक्सर करून घेणार आहोत। बघतच आहात मंडळींनो आपण कशा पद्धतीने भाजी मिक्सअप करतोय। सर्व हळद विळद सगळं एकत्र लागली पाहिजे अशा पद्धतीने शिमला मिरची परतवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपण परतवलेली आहे भाजी। तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत। चवीनुसार आपण प्रत्येकाला जसं चव आवडते त्यानुसार आपण मीठ ॲड करू शकतो त्याच्यामध्ये। आणि आता झाकून वाफेवरती शिजवणार आहोत। आता पुन्हा एकदा आपण बघायचं आहे कसं काही चिकटलेली वगैरे नाही आहे ना। आणि असं पद्धतीने आपण ती आता झाकून ठेवायची आहे गॅसवरती एक 15 मिनिटं। 15 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे की भाजी कशा पद्धतीने झालेली आहे, शिजली आहे की नाही। तर कशी वाटली माझी आजची शिमला मिरचीची भाजी कमेंट करून नक्की सांगा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।